हिला वाचवायचा का? हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एकदा तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. अँड परत एकदा सकाळ सकाळी रेडी होऊन निघालेलोय मी कुठेतरी, अँड स्पेशल कामासाठी निघालेलोय. आणि आता सकाळचे वाजलेले 6:45 झालेले अँड मी निघालेलो. देन आपला आता लास्ट जो चेतकच्या शोरूमचा ओपनिंगचा व्हिडिओ होता तो कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. देन आता चाललेलो आहे. आय एम ऑल्सो रेडी. देन माय गॅजेट्स आर बी रेडी. हे बघा, लॅपटॉप वगैरे थोडंसं काम आहे. लॅपटॉप वगैरे काय बरं टाईम होणार आहे. सो आता आवरतो आणि बाहेर जातो, कारण की झालेला आहे टाईम. 7 पोहोचायचं मला संगमनेरला. ओके, तर निघालेलो आहे आम्ही अकोल्यातनं. देन वाजलेले 6:58 अँड आता निघालेलं सकाळ सकाळचं आम्ही पटकन. सो संगमेला काही पब्लिक आपली वाट बघते अँड ॲडेड न्यू 1 सुद्धा आहे. आता तुम्हाला हळूहळू कळेलच पुढं विषय काय नक्की. अजून एक गाडी पण जॉईन करते आपल्याला संगमेरमधून आहेत. दादांते आहेत, प्रशांत दादांते आहेत. सो तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल कसं काय विषय एकदम कडक आहे. सो स्टे ट्यून बघत राहा. आता आम्ही इथं CNG पंपवर आलेलो आहे. चैतन्य आपल्या घरात तिथला बाकीचे घ्यायचे तिथनं. देन फर्स्ट फ्युल अप करतोय CNGचा. देन आपल्याला निघायचं लवकर. नुसते फोन येऊ राहिले बाकीच्यांचे. देन मध्ये स्पीड ब्रेकर एवढे वाढलेत ना, 7:26 झालेत. काय थोडासा झालेला आहे टाईम. बट आता निघायचं आपल्याला पटापट. CNG किती बसलं त्याच्या राहिलं. बट आपल्याकडे रेट खूप आहे. 95.50 आलं. डिझेलसुद्धा स्वस्त आहे. डिझेल पण 91 रुपये लिटर आहे. गाडी एकदम चकाचक आहे. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा. चकाचक धुतलेली गाडी. आता शेणात थोडीशी झाली, पण ठीक आहे यार. थोडं चालूच राहतं. आणि आता CNG किती बसतो, ऑलमोस्ट एवढा बसलेला आहे. बघूया आता किती बसतो. ओके, आलेलो आहे आम्ही. मागं आपल्या गाडीत एक 5-1 जण आहे पब्लिक. बॅकने एक अजून एक गाडी येते. सो आम्ही एक 5-1 जण निघालेलो आहे पुढं. आम्हाला आता जरा पुढं जायचंय. सो आता आम्ही ऑलमोस्ट याच्यात हे कोणतं रे, ऑलमोस्ट समनापूरमध्ये आम्ही. देन आम्हाला राहुरीला पोचायचं आहे थोड्याच वेळात. सो वेगवान गती धारण केलेली आहे, पण अशा गाड्या येतात मध्ये, त्याच्यामुळं थोडंसं डिले होऊ शकतं, पण जाणार. आणि पुढं गेल्यावर मी सांगेलच का कुठं चाललेलं, विषय काय आहे. विषय चांगला आहे पण गंभीरपणे पटापट जायचं आहे आपल्याला. सो स्टे ट्यून, नॉन स्टॉप बघा तुम्ही आणि स्किप करू नका. एक नंबर व्हिडिओ होणार आहे. सो अँड आपला शोरूम ओपनिंगचा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता तुम्ही थोडी शॉर्ट्स एन्जॉय करा. रोड बघून तर तुम्हाला कळत असणार आहे चाललेलं पुढे. नाही कळलं तर मी सांगतो. आम्ही चाललेलो राहुरीला. नाही, राहुरीला का चाललोय ते हळूहळू सांगतो. लगेच सांगण्यात मजा नाही. थोडा सस्पेन्स क्रिएट केलाच पाहिजे. सस्पेन्स शिवाय काय. तर हळूहळू एक गाडी पण येते मागणं. देन दुसरं तेवढी एकच गाडी आहे, त्यात काय वाद नाही. आणि आता वाजलेले 8:14 आणि चाललेलो आहे आता. अजून आम्ही घेतलेले, आम्ही टोटल 6 आहे गाडीत. 6 आहे ना भाई. तर चाललेलो आता. रोड कव्हर करतो अँड 18 डिग्री टेम्परेचर आहे, पण एवढा सण आहे ना, वाटत नाही बघून यार. एवढं उन्हामुळे कळत नाही नक्की 18 डिग्री का 28 डिग्री. सो चालू आहे. आणि एवढा सकाळी एवढा बेकार ट्रॅफिक आहे ना, एकदम पद्धतशीर. सो निघूया आता पटापट. आणि अजून थोडासा रन बाकी आहे आपला. त्यानंतर आपण कव्हर करूयात लवकर. आणि तिथं गेलं मी सांगेलच तुम्हाला काय मी कुठे आणि कशासाठी गेलेलो आहे. आय थिंक ॲडेड न्यू 1 सुद्धा आहे आणि बघूयात. सो स्टे ट्यून. या ठिकाणी आम्ही इथे आलेलो आहे स्वराजला. त्याच्यावर समजून घ्या ॲडेड न्यू 1 आहे आणि हा आहे. बघा पिंटू दादा ट्रॅक्टर न्यायचा आहे आपल्याला. तर हा स्वराज 744 XT घेतलेला आहे. सो याची आज डिलिव्हरी आहे आणि आपण हा घेतलेला आहे दी राहुरी. खूप जवळ आलेलो आहे घ्यायला. हा XT 744 FE वाला आहे हा. अँड XT तिथं आहे. फरक काय आपण बघूया. याच्यात फरक काय XT आणि FE मध्ये.
एसटी मध्ये हो 50 एचपीचा आहे. हा 50 HP आणि हा 52 आहे का? हा 50 HP आणि आय थिंक 123 Nm चा टॉर्क आहे याच्यात. सर्च करून आलेलो आहे भाई सगळे मी. याला फुगड येणार आहे का? पण XT आणि 2 HP चा फरक आहे फक्त यार. तर असा काहीतरी विषय. देन बाकीचा आपण एकदा नंतर डीपमध्ये आपण चौकशी करू आणि प्रॉपर रिव्ह्यू वगैरे करून घेऊ आपण. तुम्हाला यावेळेस सिरीजमध्ये ना ट्रॅक्टरचा रिव्ह्यू सुद्धा लागणार एकदम प्रॉपरमध्ये आहे ना अजून ट्रॅक्टर लाजला. सो आता बाकीची मंडळी येते त्याच्यानंतर आपण हळूहळू एक स्टेप बाय स्टेप कामं करूयात. तर घेऊयात डिलिव्हरी. आता आतमध्ये जाऊयात जरा बघू काय काय. देन बाकी आता याचा रिव्ह्यू करायला अजून सगळ्या गोष्टी मला पण माहीत नाही. सो इथं ट्रेलर वगैरे नांगर वगैरे लावण्यासाठी PTU वगैरे असतात. सो बाकीचा काही काही विषय आहे. अँड स्वराज तर नातं आपलं खूप जुनं आहे स्वराज सोबतचं. पहिला ट्रॅक्टरसुद्धा स्वराजच आहे. तो पण दाखवलंच घरी आल्यावर. सो आता निघतोय लगेच नाही अजून दुसरी गाडी आली का आपण बाकीचं करू. आता हार वगैरेची लाईन लावूयात एकदा. फॉर्च्युनर 3.0 बघता ही पण आत लावून मस्तपैकी आता सेटअप लावलेला आहे. हॅलो ते एक गाडीवाले कधी येतील काय म्हणत अजून काय म्हणणं आपण जायचं घेऊन हा ना. आता मस्त गाडी पण लावली फोटो पण काढलेत. ती पब्लिक कधी येईल त्याच्यावर राहिलं. पब्लिक आली का जाऊयात. अँड आपण साई धनलक्ष्मी ट्रॅक्टरमधून घेतला आहे काय ते आत्ताच नाव बघितलं आहे इथं पण. सो आता हे बंपर चेंज होणार आहे. दुसरं बंपर लावायचं आहे आपल्याला. सो असं विषय. आणि कुठपर्यंत आहे हा का? या लवकर इथं फोटो बिटो काढून झाले पारे या नाही तर आम्ही जातो घेऊन. हा या लवकर या. हा तर ऑलमोस्ट आलेले आहेत अँड आपण फोटो क्लिक करूया. टिप्पर आपलं दुसरं बंपर आलेलं आहे जे आता फिट होणार आहे. हे ते काढायचं आहे अँड हे लावायचं आहे. हे जरा हेवी आहे आणि ते ना हे जरा हलकं आहे. हे बघ त्याच्यावर मी उभं राहिलं तरी तुझं असं म्हणणं आहे. आणि हेवी असते हे आता काढल्यावर कळलं आपल्याला ते दिसतं कसं. देन हा एक पण बाहेर काढायचा आहे आता त्याला पण घेऊन जाऊ. असं तुम्हाला जरा फिटिंग वगैरे प्रॉपर दाखवेल. एक खोलू राहिले अँड थोड्या वेळाची फिटिंग पण करूया आता. आणि जर गरज पडली तर याला कलर करू. दादाचा पण फोटो काढायचा आपल्याला आता व्हिडिओ पण घेतो. आणि थोडीशी नट बोल्ट्सवर भाई एवढा वेट म्हणजे हे वरतून हे ग्रिल आहे. ही त्या टाईपमध्ये ग्रिल आहे ट्रॅक्टरची ग्रिल. आणि आता असा कसा दिसतो एक नंबर असाच भारी दिसतो. हिला वाचवायचा का घेत नाही बट आज गरज आहे आपल्याला थोडी एनर्जीची कारण हे मोठा हत्यार न्यायचं आहे. सो याचं झालेलं आहे ऑलमोस्ट डन झालेला आहे याचा बंपर फिटिंग. पब्लिक वाईज जरा दिसत नाही ओके मध्ये झालेलं आहे सगळं काम. चाय भी पिलो और ये भी ले लो वगैरे लावलेलं आहे. देन आता पूजा करायची नारळ वगैरे फोडून प्लॅनिंग चालू आहे आपल्याला करायचं मस्तपैकी डिलिव्हरीचं. आता आपल्याला पण स्वस्तिक काढतोय अँड आता डिलिव्हरी सेरेमनी आपली इथं चावी वगैरे घेऊन मस्तपैकी. आणि आता ती रिवर्स लावली म्हणजे आता सगळे एकदम प्रॉपर बाहेर वगैरे काढायला आपलं भारी होईल. सो आता एक फोटो क्लिक करतो. रिलू साठी काय काय केलंय सगळ्या मागून फिरवल्या गाड्या. ट्रॅक्टर पण येतोय. ही I10 येते आपली पण गेली पुढं. अरे जाऊ द्या हळूहळू. अँड आपण चाललाय आता घरी. तुम्हाला सांगतो लिटरली फार फटके हवे
बहुत सारी गाली नाही पण फार वाट लागली. आता ट्रॅक्टर लावताय आणि चलूया. डन झाले. देन आता ट्रॅक्टर आपला निघतोय आणि आपल्या दोन्ही गाड्या पण निघणार आहेत. सो आता स्टेप बाय स्टेप एक एक पुढं झाला. आता ट्रॅक्टर चाललेला आहे आणि आम्ही आता गाडी या ठिकाणी आमची डिलिव्हरी संपन्न झालेली. ओके चला. ट्रॅक्टर गेलेला आहे आणि आता गाडी एक एक गाडी. ओके आता आपल्या कहा मागले आपण घेऊन निघूया. आजू शेट चला आवजू. I10 घेऊन निघालेलो आहे मी. आपली विटारामध्ये भैया दादा ते गेलेले आहेत. आपला ट्रॅक्टर पण बॅकने येतोय. सो बाकीचे आम्ही आहेत गाडीत चौघ आहेत. बाकीचे सगळे त्या गाडीत बसलेले आहेत. आणि आता लोणीमध्ये आलेलो आहे रिटर्नला. सो एक तासात आम्ही पोचतोय संगमनेरमध्ये. नंतर तिथं पूजा वगैरे करून गाडी आपला ट्रॅक्टर पालखी यायला जाणार आहे. सो स्टेटून. डिलिव्हरी तर एकदम मस्त झालेली आहे. फोटोशूट वगैरे एकदम प्रॉपर. हे सगळं डेली अपडेट्स आधी इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. आपला इंस्टा ID आहे इथं खाली येईलच इंस्टा ID. सो इंस्टा ID आपला निखिल गुंजार 0014 जो आपला यूट्यूब ID सेम आहे. ओके सो आता जस्ट लोणीत पोचलोय. आता निघतोय पुढे. तर एका जागेवर थांबायचं आहे. तेवढं थांबून निघूयात. सो आलेलो आहे जस्ट पोचलोय अँड खाली निवास पार्क केली आहे. हा जुना ट्रॅक्टर पण याची पण पूजा करायची. हा पण आपला जुना स्वराज आहे 735 FE. आता घेतलेला आहे 744 FE. इट्स ओल्ड मॉडेल. हा आय थिंक 2000चा आहे आणि आताचा 2025. ओके सो असा काय आमचा प्रवास झाला. नंतर काही नव्हतंच. त्याच रोडने आलेलं डिफरंट काही नव्हतं. डिफरंट रोड नाही काही नाही. सो ट्रॅक्टर येतो आपला इकडनं येईल मस्त सामनापूरवरून येत होता. अँड इथं नाशिक पुणे हायवे दाखवतो तुम्हाला. सगळ्यात जवळ आहे. सो हा गंदा खूप आहे. आणि रस्टिंग बघा कलर पण नाही ओळखत. याला रिस्टोर करावं लागेल थोडासा. सो याचं अहो द्या. दुसरा येतोय इकडे मशीन वगैरे. हे भाडी करूनची गाडी. ही आपली पॉर्शे. देन हे मशीन आणलेलं आहे त्या दिवशी. हे आपले ट्रॉली वगैरे गोठा. आता जाऊयात खाली जातो आणि आता ट्रॅक्टर आलं दाखवतो मला. ओके चला. ओल्डिश त्याला हार वगैरे लावायचा. जस्ट हार आलेला आहे. ट्रॅक्टर ऑलमोस्ट डन आहे. मागाच्या गुल्हेवाडी होता तो. यायला पाहिजे आता गुल्हेवाडीत. ट्रॅक्टर गुल्हेवाडीमध्ये होता तो. आला तर पाहिजेलच. हा येईल आता. यश हारवान याला पण लावला पाहिजे. आणि हे बघा स्पॉटेड झालेला आहे अँड ट्रॅक्टर आलेला आहे. घुमाव इथंच बाई का था यो. आजच याचा उद्घाटन करून टाकायचं आहे. हो ना बंद वाजणार. काय विषय काय नक्की. हा फ्रेम बरोबर प्रॉपर आलेली. अजून एक गाडी लावायची तिथं एकदम पद्धतशीर होऊन जाईल. आता जरा डिफरन्स खूपच दिसतं हाईट वगैरे सगळ्यातच डिफरन्स. आपण आता दोन्हीचं बघू. जमला तर दोन्हीचा रिव्ह्यू घेऊन टाकू. आणि इथं आहेत माग आता एक काका साहेब. सही आहे. ओवाळायचं तिकडं झालेलंच आहे एकदा. अँड आता इथं लास्ट सेरेमनी राहिले ओवाळायची. नाही कम्प्लीट ॲड नवीन ॲडेड 2-3 माणसं. सो गाईज काल काही शूट केलं नाही नंतर कारण काय झालंच नाही. करून उपयोग तरी काय. सो कसा वाटला आपला डिलिव्हरी व ब्लॉग एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. देन आता निघतोय कोपरगावसाठी. सो एक लग्न आहे आपल्याला अटेंड करायचं. एक लग्न. आपली विटारा पण रेडी आहे अँड मी अजून रेडी व्हायचं आहे. सो कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. भेटूया परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.